नमस्कार, मी सीमा. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. मागचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की थोडीशी दसऱ्याची जी झलक होती ना ती मी तुम्हाला दाखवली होती, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की कन्यापूजन वगैरे मी कसं केलं वगैरे. आणि त्याच्यामध्ये एक गंमत पण दाखवली होती, ती म्हणजे अगस्त्यला काय गिफ्ट दिलं होतं. तर बाजूचंच एक खेळणं पडलं होतं, ते मी त्याला देऊन टाकलं होतं आणि त्याची कशी तरी समजूत काढली होती. नेक्स्ट टाइम मी नक्की घेणार आहे, दोघांना प्रॉपरली गिफ्ट घेणार आहे कन्यापूजनला. आणि आता अगस्त्यचं इथे बघू शकता तुम्ही साफसफाई वगैरे चालू आहे. तर दसरा म्हटलं ना की काही जे विधी आहेत त्या आपल्याला त्या दिवशी करणं खूप महत्त्वाचं आहे. जसे की वाहन पूजा आहे. तुम्ही बाकीच्या काही जण वाहनाची खरेदी पण करतात. सगळ्यांना माहिती आहे दसरा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, ज्याच्यामध्ये वाहन पूजेला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामुळे आपण सर्वच जण अगदी लहानपणापासून बघत आलेलो आहे की कुठलंही वाहन असू दे, आपल्याकडे सायकल असू दे, गाडी असू दे, मोटार असू दे, प्रॉपरली धुवून वगैरे घेणं, त्याची पूजा करणं, त्याला हळदी कुंकू लावणं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतातच. सानवीने पण तिची सायकल धुतली आणि मी काय केलं ना, सकाळी सकाळी माझं आवरल्यानंतर घरातले जे देवांची पूजा आहे ना त्या पूजेला मी लागले. कारण नवरात्रामध्ये देव एकदा आपण पानांवर बसवले की देव आपण जागच्या हलवत नाही, त्यांची कोणत्याही प्रकारची देवपूजा आपण करत नाही. म्हणजे जसं नाही का रोजचं स्नान वगैरे घालणं देवाला ते आपण करत नाही. फक्त रोजची जी दिवाबत्ती वगैरे आहे, देवीची आरती वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. तर त्याच्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आवर्जून सगळे देव जे आहे घासून पुसून स्वच्छ करावे. तर त्याचप्रमाणे मी सुद्धा केले, देव चांगले उजळवले. कारण तसं पण आठवड्यातून एकदा मी देव सगळे उजळवून घेत असते. मग त्याच्यासाठी मी लिंबू, चिंच, दही किंवा कधी कधी जर काहीच ऑप्शन नसेल तर पितांबरी वगैरे पण लावून मी देव स्वच्छ घासत असते. तर त्याचप्रमाणे सगळा देव्हारा वगैरे थोडासा वरच्यावर क्लीन केला आणि त्याच्यानंतर सगळे देव वगैरे म्हणजे व्यवस्थित उजळून प्रॉपर अशी देवपूजा केली. कारण दसरा म्हटलं की आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी त्या दिवशी करायच्या असतात. एक तर गोडाधोडाचा स्वयंपाक तर असतोच, पण बाकीच्या पण जे काही विधी आहेत आपले दिवसभरातले ते सुद्धा करायचे असतात. तर त्याच्यामुळे ते सगळं माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. म्हणलं की हे सगळ्या प्रॉपर गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आज दसऱ्याच्या दिवशी. हार वगैरे मी रात्रीच बनवून ठेवले होते. अर्धा किलो फुलं घेऊन आले होते. अर्धा किलो तशी थोडी म्हणजे पुरेशी होतात, पुरून वापरली जातात. आणि 1 किलो जर आणली ना तर ती खूपच जास्त होतात. तर राहिलेली फुलं तर अक्षरशः मला टाकून द्यावी लागतात. तर त्याच्यामुळे अर्धा किलोच आणली मी फुलं. आणि जे काही मेन गोष्टी आहेत म्हणजे सायकली आहे, दरवाजे आहे, देवघर आहे, ह्याच्यासाठी प्रॉपर असे हार वगैरे तयार केले. आणि बाकीचे जे पूजा आहेत ना त्यांच्यासाठी मी सुट्टी फुलं तशीच ठेवून दिली होती. तर इथे पहिले सर्वात सुरुवात जी आहे ना ती सानवीच्या सायकलच्या पूजेने केली. तिच्याकडे ना 2 सायकली आहेत. एक जुनी सायकल आहे तिची, आता ती छोटी झालेली आहे, ती आता ठेवली. बघूयात अगस्त्य जेव्हा थोडासा मोठा होईल तेव्हा त्याला ती चालवायला होईल. कारण ती चांगली आहे अजून सायकल, थोडीशी रिपेअर केली की होऊन जाईल. आणि तिची ही जी नवीन सायकल आहे आत्ताच नवीन ह्या वर्षी घेतलेली, त्या सायकलची तिने पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर माझ्या गाडीची, सानवीच्या पप्पांच्या गाडीची, अशी दोन्ही आम्ही पूजा वगैरे उरकून घेतल्या. कपड्यांना पुसू नको आणि ह्या बटन पहिला प्लस आहे. नाही थांब जरा सरळ माणसाने काय चाललंय. अगस्त्य आहे ना तुम्हाला जुन्याच कपड्यात दिसत असेल, कारण म्हटलं की याचा आता आंघोळ पांघोळ आवरत बसलं ना की खूप वेळ लागेल. पहिलं पूजा वगैरे सगळं उरकून घेऊयात आणि नंतर निवांत त्याला आंघोळ घालून नवीन कपडे वगैरे घालूयात. त्याच्यामुळे त्याला सर्वात शेवटी मी ठेवलं होतं, फक्त खायला प्यायला घालून त्याला तयार केलं होतं.
तर आता नाही तर मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, ते म्हणजे ज्या काही आपल्या पूजा पारंपरिक विधी आपण जे काही देवाधर्माचं फॉलो करतो आपल्या हिंदू धर्मामध्ये, ते ना कुठेतरी मागं पडत चाललेलं आहे. मी तुम्हाला सांगते, आता येणारी पिढी तर जाऊ दे, पण आत्ताची जी आहे ती पिढी सुद्धा आहे ना प्रॉपरली अशा काही गोष्टी फॉलो करत नाही. मी असं नाही म्हणत की खूप जास्त मोठ्या प्रमाणावर गोष्टी कराव्यात आणि उगीच देवदेव करावं, तसं मी बोलत नाही. पण ज्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या काही आपल्या रीतीभाती आहेत, आपल्याला माहिती आहेत, त्या आपण करायला पाहिजे. कितीही आपण बिझी असू दे, थोडासा वेळ काढून. आणि हे काही गोष्टी रोज रोज होत नाही, फक्त सणासुदीलाच आपण करत असतो. आणि त्याच्या मागे पण एक शास्त्र आहे, कारण ज्या दिवशी ज्या देवाचा सण आहे त्या दिवशी त्या देवाचं जे काही आपल्या पृथ्वीवर येणारं जी ऊर्जा आहे ती खूप जास्त प्रमाणात असते. आणि त्या दिवशी आपण जर त्या देवाचं आपण जी काही पूजा आहे अर्चा आहे ती जर केली तर त्या देवाकडून आपल्याला मिळणारं जे फळ आहे ना ते खूप जास्त प्रमाणात मिळतं. त्यामुळे त्या दिवसाला खूप महत्त्व असतं आणि तो दिवस खरंच कुणीही चुकवू नये. जसं की आता इथे बघू शकता तुम्ही, वाहन पूजा झाली, आम्ही आता इथे सरस्वती पूजन चालू आहे सानवीचं. तर ह्या सगळ्या आपल्या धर्मात दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण करायलाच पाहिजे. मी आता इथं कुठल्याही दुसऱ्या धर्माचा उल्लेख करत नाही, पण तुम्ही समजून घ्या, काही एका विशिष्ट धर्मामध्ये किती सगळ्या गोष्टी इतक्या कडक पद्धतीने ते लोक फॉलो करतात ना, जसं म्हणतो ना आपण की ते एक कट्टरपणे ते त्यांचा धर्म पाळतात. त्यांचे जे वार आहेत ठरलेले त्या दिवशी ते कुठेही असू देत, जे काही काम करत असू देत, हातातलं काम सोडून त्यांच्या ठरलेल्या दिवशी ते बाजूला जातात, तिथे त्यांची ती पूजा करतात, प्रार्थना करतात आणि मग परत आपल्या कामावर येतात. त्याचप्रमाणे त्यांचे प्रत्येक सण बघा तुम्ही, अक्षरशः डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत नवीन कपडे आणि एकदम मस्त चकाचक होऊन ती लोक त्यांच्या देवळांमध्ये त्यांचे जे काही प्रार्थना स्थळ आहे तिथे ते जातात एकत्रपणे, अगदी कट्टरपणे ते फॉलो करतात सगळ्या गोष्टी. माझ्या एक ओळखीच्यांमध्ये ते लोक आहेत, त्या लोकांमध्ये तुम्ही मला सांगा, आपल्यापैकी संस्कृत किती जणांना वाचता येतं? नाही येत वाचता, कारण आपण स्वतः सुद्धा कष्ट घेत नाही आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण ते बघा तुम्ही फॉलो करा हे शिकवत नाही. पण ती लोक जे आहेत ना, ते जे मी म्हटलं तुम्हाला ओळखीतले माझ्या काही आहेत, ते लोक त्यांचा धर्मग्रंथ वाचता यावा म्हणून त्यांची जी ती लिपी आहे ती लिपी आपल्या इंडियामध्ये कुठंच फॉलो होत नाही, पण ऑनलाईन क्लास लावून ती लिपी ते लोक शिकून घेतात बाहेरनं आणि त्याच्यानंतर त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत ते वाचायला त्यांचा काही दिवसांचा कोर्स असतो. तर ते तिथे त्यांच्या धर्मगुरूंकडे जायचं आणि ते शिकून घ्यायचं आणि घरामध्ये मग ते रोजच्या रोज त्यांच्या धर्मग्रंथाचं पठण वगैरे करतात. हे त्यांच्या नवीन पुढच्या येणाऱ्या पिढीला ते शिकवतात. आणि किती एज्युकेटेड असू दे पण ते त्यांचा हा जो धर्माचा जो त्यांचा जो पायंडा आहे ना तो कटाक्षाने पाळतात. आणि आपण इथे बघा की आपण स्वतःच म्हणजे आता आपली ही जी पिढी आहे ना ही आपण स्वतःच आपले जे काही सण आहे ना हे पाळत नाहीये. तर हे खरंच खूप चुकीचं आहे. सणच जाऊ दे पण मग डायरेक्टली बोलायचं विश्वास नाही आहे आमचा ह्या सगळ्या गोष्टींवर असं तसं आणि आम्ही करणार नाही, आम्ही बिझी आहे, हे करू नका. तुम्ही म्हणता ना की आम्ही खूप मोठे हिंदू लागून गेलोय आणि बघा हे दुसऱ्या धर्माचे आहे त्यांचा द्वेष करायचा, हे करण्यापेक्षा आहे ना तुम्ही दुसऱ्या धर्माला कमी लेखण्यापेक्षा आपल्या धर्माचं जे काही रीतिरिवाज परंपरा चालू आलेल्या आहेत ना त्या फॉलो करा कट्टरपणे आणि आपल्या देवाला पण मानायचं कट्टरपणे. तर आपण आपलं जे नाक आहे ना ते वर करून बोलू शकतो की हा आम्ही हिंदू आहे. आता इथं माझे व्हिडिओ दुसऱ्या धर्माचे पण बघत असतील तर त्यांना पण मी एक सरळ सांगते की हे असं नाहीये की माझं दुसऱ्या कुठल्या धर्माबद्दल देशाचं काहीतरी हे सांगणं आहे. पण आपण काही जण मी सांगते आमच्या हिंदू धर्मांपैकी दुसऱ्या धर्माचं नुसतं द्वेष करायचा पण स्वतःच्या धर्मामधलं मात्र काहीही पाळायचं नाही. मग तुम्ही बोलूच नका ना. जर तुम्हाला स्वतःच्या धर्माबद्दल काही माहिती नाहीये, तुम्हाला विश्वास नाहीये देवाबद्दल, तर तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माला पण नावच नका ठेवू. माझं तर हे सरळ मत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या धर्माचा जर तुम्हाला अभिमान आहे तर तुम्ही तुमच्या देवावर, तुमच्या धर्मावर, तुमच्या ज्या आलेल्या चालीरीती आहेत त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. तर मग तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माला बोलू शकता. स्वतःचं पहिलं बघायचं मग दुसऱ्यांना बोलायचं. तर हे माझं स्पष्ट मत आहे. एक साधं उदाहरण सांगते तुम्हाला. पाकिस्तानचा एक क्रिकेटपटू होता, तर त्याच्या ना मुलाचं अकाली निधन झालं. लहान होता मुलगा त्याचा. तर त्याने ना त्या मुलाच्या निधनानंतर
इतका जास्त तो कट्टरवादी झाला ना, त्याने भरपूर मोठी दाढी वाढवली, सगळं त्यांनी खेळणं वगैरे सगळं बंद करून टाकलं आणि फक्त तो देवाच्या नावाने, त्यांच्या देवाच्या नावाने ना तो पूर्ण स्वतः स्वाधीन झाला देवाला. तो उलट जास्त कट्टरवादी झाला आणि आपल्यात मात्र अगदी टोटली वेगळं आहे. काही वाईट झालं की माझं देवाने वाईट केलेलं आहे, वाटोळं केलेलं आहे, मी देवाचं हे नाही करणार, मी ते नाही करणार. आपल्या देवाला सोडून मोकळे होतात लोक, स्वतःच्या चुका ह्या देवावर ढकलतात. आता लांब कशाला, माझ्याच जवळच्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती आहे, इथं कोणाचा उल्लेख नाही मी करणार, पण कुठल्याही प्रकारे सण असू सूद असू त्या व्यक्तीला आहे जो दिवस आहे ना तो सारखाच आहे. सण नाही, सूद नाही, देव नाही, धर्म नाही, मात्र दुसऱ्या धर्माचा फक्त द्वेष करायचा आणि फक्त सांगायचं की ते लोकांचं असं आहे आणि पुढच्या पिढीने आपल्या सावध व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. अरे पण आपण आपल्या धर्माचं, आपण आपल्या देवाचं काय करतो? काहीच करत नाही, शून्य. मग तेच माझं म्हणणं आहे की जर आपण दुसऱ्या व्यक्तींना, दुसऱ्या धर्मांना जर नावं ठेवतोय तर आपल्या धर्मात जे सांगितलेले रीतिरिवाज आहे ना ते सुद्धा फॉलो केलेच पाहिजे, तर पुढची पिढी आपली शिकणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्या ज्या काही विधी आहेत ना त्या मी शिकवल्या, सानवीला, अगस्तीला दाखवल्या. स्वस्तिक काढण्यापासून सानवीला, म्हणजे ती इथे काढती पण एक सांगते तुम्हाला, म्हणजे बेसिक गोष्टी सांगते की वाहन पूजा असू दे, सरस्वती पूजन असू दे, आता इथे बळीची जी पूजा आहे ती सुद्धा मी तिला दाखवत आहे. म्हणजे आपले जे संस्कार आहे ना आपण पुढच्या पिढीला आपल्याला देणं खूप महत्वाचं आहे, तर आपण नाक उंच करून बोलू शकतो, माझं हे मत आहे. तर आमच्याकडे आहे ना पूर्वी म्हणजे जसं भरपूर ठिकाणी अजून सुद्धा सीमोल्लंघन होतं, गावाच्या वेशीवर सीमोल्लंघन करतात आणि त्याच्यानंतर आपले जे घरातली जी कर्ती मंडळी आहेत ती घरी येतात, त्यांना घरातल्या ज्या बायका असतात त्यांना आरतीने ओवाळतात आणि आणलेले जे लुटून आणलेलं जे सोनं असतं ते त्या बायकांच्या ताटामध्ये टाकलं जातं आणि ती पुरुष मंडळी किंवा जे कोणी आहेत करती माणसं ती घरामध्ये येऊन असं तांदळाचं किंवा कुठल्याही धान्याचं असं बळी तयार करतात आणि तो कापतात. तर अशी ही जी प्रथा आहे ना ती आम्ही फॉलो करतो, ही मी माझ्या आईकडूनच शिकलेली आहे आणि दरवर्षी आम्ही हे करतो. आईकडे पण केलं जातं, आम्ही पण करतो आणि माझे वडील आणि भाऊ आमच्या गावामध्ये जिथं सीमोल्लंघन होतं ना तिथे ते जातात स्वतः सोनं वगैरे लुटायला. तर त्याच्यामुळे ती पद्धत माझ्या माहेरच्या गावामध्ये ना अजून देखील फॉलो केली जाते. उलट कापायचं, हात उलट न बघता. अरे वा, पोटच कापलं बरोबर. वाव वाव. मांडी घाल, मांडी घाल, छान छान. इकडे बघ सनी, चालू आहे शूटिंग. विजयी मला नाही बोलली तू. ऑलरेडी झालीस विजयी. तरी सोनं मामाच्या ताटात टाक, मामाच्या ताटात टाक, इथे टाक, इथे टाक, इथं असं जलाडायला आणि राक्षसाला मारून ये. ओके मम्मा चाकू घे, आता जवळून घे. हा या तनी मार, हा मार मार, तिकडे ये चल किती. अरे अरे वा 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 वा, तोंडाने माणूस डायरेक्ट का बघते. अरे हा, व्हेरी नाईस. सानवी सोड, सानवी झालं. तर अगस्तीची इथं खूप महत्वाची तयारी चालू आहे. त्याला एका बर्थडे सेलिब्रेशनला जायचं होतं आणि केस वगैरे कटिंग ना त्याची बरेच दिवस झाली पेंडिंग होती. तर म्हटलं चला आता आनेशा जायचं आहे तर ह्या निमित्ताने का होईना मुहूर्त लागेल त्याच्या केस कापायला म्हणून त्याला घेऊन गेली. मस्त त्याला चकाचक नटवला, मी सुद्धा नटले, सानवी नटली आणि आम्ही चाललेलो आहे माझ्या मामे भावाच्या मुलाच्या वाढदिवसाला. आत्ता जो मी विषय घेतला होता ना की आपली सण, आपली संस्कृती, आपले देव धर्म, ह्या सगळ्या गोष्टींचं जे जितं जागतं उदाहरण म्हणतो ना आपण, ते मला इथे पाहायला मिळालं आणि मी इतकी खुश झाले. आणि भावाला पण मी म्हटलं की खरंच मला ही थीम जी आहे ना ती खूप आवडली. आत्तापर्यंत जेवढे वाढदिवस मी म्हणजे गेलेली आहे आणि तुम्ही सुद्धा गेला असताल ना, तर रेग्युलर आपले जे बर्थडेच्या ज्या थीम असतात, इवन माझ्या सुद्धा मुलाच्या वाढदिवसाला रेग्युलर ज्या आपल्या थीम असतात, छान होती, झोपाळा वगैरे, चंद्रकोर, ह्या सगळ्या थीम मी ठेवल्या होत्या, बघितलेल्या सगळ्या. पण इथं आहे ना काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह किंवा वेगळी काहीतरी विचार करून ठरवून अशा प्रकारची जी डेकोरेशनची जी थीम आहे किंवा प्रॉपर वाढदिवसाची थीमच पूर्णतः वेगळी केली होती. ती म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या वाढदिवसाची संपूर्ण जी तयारी आहे, डेकोरेशन आहे, केक पासून मी तुम्हाला सांगते डेकोरेशन पर्यंत सगळ्या गोष्टी ह्या शिवाजी महाराजांना समर्पित होत्या.
कारण ते आपलं आराध्य दैवत आहे आणि त्यांचं आदर्श आपल्या पुढच्या पिढीला मिळावा, घडावा ह्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझ्या मामाच्या मुलाने केला होता आणि खरंच तो मी म्हणते 100% सक्सेसफुल झाला होता. डेकोरेशन बघू शकता तुम्ही, छान असं मागे किल्ल्याचं जे आपण एंट्री म्हणतो ना त्याचं लुक तिथे केलं होतं. त्याचप्रमाणे स्वतः जी बाळाची आई आहे, बाळाचे पप्पा आहेत, बाळ आहे, ह्या सगळ्यांनी आपले जे पारंपरिक पोशाख आहे ना, नऊवारी साडी किंवा आपले जे कुर्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घालून तिथे प्रॉपर अशी जय्यत तयारी केली होती. आणि बाकीचं जे पण डेकोरेशन आहे, कटआउट्स वगैरे तुम्ही बघू शकता, कुठलं कार्टून नाही, कुठलं काही नाही, सगळं जी थीम आहे ती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे, म्हणजे मावळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर जी एंट्री आहे बाळाची ही सुद्धा आपल्या पारंपरिक पद्धतीनेच केलेली आहे. त्यात सुद्धा कुठलाही वेगळ्या पद्धतीने काही एंट्री वगैरे केली नाही. कारमध्ये एंट्री करतो, कोणी कशामध्ये एंट्री करतं, पण इथं आहे ना प्रॉपर असे आपले पारंपरिक वाद्य वाजवून बाळाचं इथं स्वागत करण्यात आलं. आणि केक सुद्धा आहे ना किल्ल्याच्या शेपचा होता. तर सगळं अगदी वातावरण जे आहे ना ते शिवमय झालं होतं, मी तुम्हाला सांगते ह्या वाढदिवसाचं. आणि अशी थीम किंवा असे विचार करणं अशा आपल्या स्पेशल ओकेजनला खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आहे आपले आदर्श जे आपल्या पुढच्या पिढीला आपण देणार आहे. नुसतं बडबड करून काही होत नसतं की आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, आम्हाला आवडतात ते, आणि त्यांची गाणी वाजवून किंवा त्यांच्या जयंत्या साजरा करून काय फायदा नसतो. आपल्या रोजच्या जगण्या उठण्यामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरगुती समारंभामध्ये आपण त्यांचे आदर्श किती डोळ्यासमोर ठेवून त्या प्रकारे आपण वागतोय हे सर्वात महत्त्वाचं असतं. आणि इथं तेच पाहायला मिळालं. तर त्याच्यामुळे ही माझ्या भावाने माझ्या मामाच्या मुलाने जे केलेली थीम आहे ना ही मला खरंच खूप आवडली. तुम्हाला पण जर आवडली असेल ना मला नक्की कमेंट करून कळवा आणि म्हणा जय शिवाजी महाराज की जय जय जय. तर आणि अजून एक गोष्ट, ह्या सगळ्या माझ्या बहिणी आहेत, मामाच्या मुली, फक्त इथं ना मावशीच्या मुली दिसत नाहीत तुम्हाला, माझ्या मामाच्या मुली आहेत 5 जणी. आणि ही आहे बाळ आणि बाळाची मम्मी. तर बहिणींचं मी तुम्हाला सांगते, खरंच ना मुलांचं किती छान असतं ना की जे भाऊ असतात ते साधारण एकाच एरियामध्ये राहत असतात आणि मग ते एकमेकांना भेटतात, येणं जाणं त्यांचं होतं. पण बहिणींचं किती वाईट ना की म्हणजे मला फार वाईट वाटतं की आपापल्या घरी लांब, एक ह्या टोकाला एक त्या टोकाला असती. कधीतरी अशा समारंभाला किंवा सणांनाच एकत्र येणं होतं, भेटणं होतं. आणि असं होतं ना की 6 महिन्यातून वर्षातून एकदा हा ती तेव्हा भेटली होती हे फक्त आपण आठवायचं आणि पुढच्या समारंभाची वाट बघत बसायचं की ठीक आहे आता आपण तेव्हा भेटूयात. आवर्जून तर कधी आपण असं बहिणींच्या घरी जात नाही, पण अशा समारंभालाच आपली गाठभेट होत असते. मग तेच कुठेतरी वाईट वाटतं की मुलांचं किती छान आहे ना, भाऊ कधी पण आपले उठून एकमेकांच्या घरी जाऊन भेटू शकतात, बोलू शकतात, कारण जवळ आसपासच असतात. आपलं घर त्यांना सोडून जावं लागत नाही. तसं मुलींचं नसतं, मुलींना आपलं घर सोडून जावं लागतं लांब, ह्या टोकाचं त्या टोकाला. आणि नंतर मग अशा गाठभेटी काही होत नाहीत, फक्त अशा सणासुदीलाच आपल्या गाठभेटी होतात. तर असं काही असू दे, अशा प्रसंगी बहिणींना भेटायचं, खूप सारं प्रेम गोळा करायचं आणि परत पुढच्या येणाऱ्या समारंभाची वाट बघायचं. जेवण बघू शकता तुम्ही, 1 नंबर जेवण होतं. कारण भाऊ माझा जो आहे त्याच्या भरपूर साऱ्या केटररच्या ओळखी आहेत. अगस्तीच्या बर्थडेचं पण केटररची पूर्ण जी व्यवस्था आहे ना ती त्यांनीच बघितली होती. तर त्याच्यामुळे त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला तर जेवण बेस्ट असणारच हे गॅरंटी होती. तर अशा प्रकारे माझा दसरा आणि दसऱ्याचा दुसरा दिवस जो होता ना, आमच्या अवधूतचा वाढदिवस, हे अगदी लक्षात राहण्यासारखे खूप छान असे दोन्ही दिवस गेले. तर आय होप सो आजचा व्हिडिओ आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्या ह्या तुम्हाला आवडल्या असतील आणि पटल्या देखील असतील, मनापासून पटल्या असतील तर प्लीज आता तुम्ही जागे व्हा आणि आपले जे काही देवधर्म आहे, आपले जे रीतिरिवाज आहे ते फॉलो करा मनापासून. हीच तुम्हाला मनापासून कळकळीची विनंती. तरच आपला हा जो धर्म आहे तो वाचणार आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.